आणि आता तुम्हाला सावध करणारी बातमी आहे। उन्हाळ्यात चवीनं तुम्ही देखील मँगो ज्यूस पिताय तर ही बातमी अगदी तुमच्यासाठी आहे। बघा, मँगो ज्यूस मध्ये केमिकल मिसळल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे अन्न व औषध प्रशासन कसं ॲक्शन मोडवर आलंय आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कसा ऐरणीवर आलाय पाहूयात त्या स्पेशल रिपोर्ट मधून। तुमच्या मँगो ज्यूस मध्ये केमिकल्स, तुम्ही खाताय आमरस की विष? बत्तीस टन भेसळयुक्त मँगो पल्प जप्त। हे आहे मँगो पल्प। या मँगो पल्प पासूनच ज्यूस, जाम, आमरस अशा अनेक गोष्टी बनवल्या जातात। मात्र हे मँगो पल्प केमिकल युक्त आहे। पुण्यात सध्या उन्हाळी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध विभागाने तब्बल 32,000 किलो भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केले। अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी दरम्यान खेड तालुक्यातील राक्षेवाडी आणि मावळ तालुक्यातील उर्शे येथे मोहम्मद एकरामुल उर्फ अक्रम गुलाल या दुकानात अवैधरित्या भेसळयुक्त मँगो पल्स तयार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली। या माहितीच्या आधारावर धाड टाकण्यात आली असता अनाधिकृत रंग व इतर घातक पदार्थांचा वापर करून मँगो पल्स तयार केला जात असल्याचे उघड झाले। या कारवाईत तब्बल 2,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तो नष्टही करण्यात आला। ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार काही पहिलाच नाही। प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई होऊनही हे प्रकार धडधडीतपणे सुरू असतात। याआधी देखील मुंबईतही 11,000 लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होतं। त्यानंतर आता पुन्हा पुण्यातल्या मावळ आणि खेडमध्ये भेसळयुक्त पदार्थ बनवणारं रॅकेट एफडीएनं उद्ध्वस्त केलंय। त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांवर सरकार कसा चाप लावणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। गोपाळ मोडघरेसह रोहिदास घाडगे, साम टीव्ही न्यूज, पुणे।